सत्कळ सिद्धी. ज्या घरामध्ये बुद्धीचं वैभव आहे त्या घरात 3 गोष्टी सतत झाकलेल्या राहतात सेठजी. बाबा, अण्णा, मामा, 3 गोष्टी सतत झाकलेल्या राहतात. आपले जेवण कोणी दिलं तर आपल्याला? मजे नाना, हा तिथे बसली. त्या घरात 3 गोष्टी सतत झाकलेल्या राहतात दादा. आणि आपण कुठं फेटा बांधला? विजूभाऊच्या तिथे. बाबा, ज्या घरात नियम नियमावली आहे, ज्या घरामध्ये ऐश्वर्य आहे आणि ते टिकून आहे 5-5 पिढ्यापासून वाढत चाललं पण कमी नाही होत, त्या घरात 3 गोष्टी झाकलेल्या आहेत. कोणत्या? पहिलं तर त्या घरात बुद्धी म्हणजे ज्ञान झाकलेलं राहतं. दुसरं, त्या घरामध्ये धन झाकलेलं राहतं. आणि तिसरं, त्या घरामध्ये स्त्री झाकलेली राहते. तुम्ही म्हणजे धर्म आहात. तुम्ही स्त्रियांनो, तुमच्या पोटी राजे छत्रपती, तुमच्या पोटी भगतसिंग, तुमच्या पोटी राजगुरू, तुमच्या पोटी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, तुमच्या पोटी विनायक दामोदर सावरकर, तुमच्या पोटी छत्रपती राजे, तुमच्या पोटी राम, तुमच्या पोटी लक्ष्मण, तुमच्या पोटी हनुमान. तुम्ही साध्या आहात काय? आणि ज्या घरातली स्त्री व्यवस्थित आहे, नीटनेटकी आहे, सुरक्षित आहे, झाकलेली आहे, येऊन गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, म्हणून आहार शुद्ध द्या. नामस्मरणाने आहारामध्ये बदल आहे. घरात चांगलं नामस्मरण आहे, घरात चांगला आहार आहे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. घर शुद्ध आहे, फ्रिक्वेन्स आहेत, लहरी आहेत. आपलं घर लहरीवर टिकून आहे, फ्रिक्वेन्सवर टिकून आहे. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. शबरीच्या घरामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी गेले. कारणे शोधा ना, का गेले? काय आहे शबरीकडे? बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, वडापाव, तरी वडा. काय आहे शबरीकडे? फक्त भाव आहे. बाजारातला आहे का प्रेमाचा आहे? बाजारातला भाव नाही शबरीकडे, नामस्मरण है. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. भाव आहे शबरीच्या दारात. जगाचा मालक जातो. कारणे शोधा, कारण की शबरीकडे परमार्थ आहे, ओरिजिनल आहे. ओरिजिनल बरं का? नाही तर याची टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी याच्या डोक्यात. नुसतं कोणी पाहिलं का जारी. सच्चा परमार्थ आहे, ओरिजिनल परमार्थ आहे. शबरी पिकलेली आहे परमार्थामध्ये. देवाच्या बापाला तिच्या दारात जावं लागलं. ज्या सुखा कारणे
देव येतो. पण तेवढ्या क्वालिटीचं घरही असावं, म्हणजे लय मोठं असावं का. लय मोठं घरात देव नाही महाराज. ज्या घरात प्रेम आहे, भाव आहे, आहार आहे, स्नेह आहे, निस्ते नाते नाही, त्या नात्यात प्रेम आहे, त्या घरात देव येत. निस्ते नाते काही काही म्हणजे मला 6 पोरं आहेत, मी मग तुम्ही ते म्हणे मी मारुती देवळात झोपायलाय. त्या 6 पोराला काय काढी लावितो का काय का हिवणी मेलं ते. हिवणी मेलं 6 पोर 6 पोर 6 सोना. मी म्हणलं तुम्ही एवढं कस काय कमीलं. ते म्हणे माझ्यासारखा बेकार माणूस कोण नव्हता बाबा. मी म्हणलं काय करीत होत तुम्ही. ते म्हणे मी जेसीबीवर होतो ड्रायव्हर. म्हणलं मग एवढं कस काय. ते म्हणे मी डिझेल विकत होतो. डिझेल विकून मी ट्रॅक्टर घेतलं, टर्की घेतल्या. मग आणखीन ते म्हणे गाया घेतल्या. एकच मरकी गाय 4 लिटर दूध मी घालो 400. म्हणून कस काय. ते म्हणे भेसळ मॅची केली महाराष्ट्राला. मग त्याच्यावर मी वावर घेतलं. पाणी कमी पडलं की मी वाघाचा बोबाटा करायचो. सारं झोपलेली मायात मोटरी चालू. एवढं तर बेकार होतो मी. म्हणले आता 150 का 300 एकर जमीन आहे, 6 बंगले आहेत मला. मी म्हणलं पायाला काही पट्टी केली. मग तुम्ही काय लागलं. रडायलाच लागला तो. मी म्हणलं कम काय झालं भाऊ. मी काही वाईट बोललो का. दुधाची भेसळ केली, डीपीवर फॉल्ट करीत होतो मी. सारे सर्किट बंद माझ चालू. म्हणलं मग पायाला काय. ते म्हणे काय सांगू भाऊ, काय उपयोग नाही एवढं कमवून. मला झालं काय. ते म्हणे त्वरल्या सोना मा पाय पाहून धपली टाकली. धपली पलडर म्हणली तुमच्या पायावर पडली काय मामा. ते म्हणे हा डोक्यात टाकायची होती म्हण पाया. तो यास एकुरणाऱ्याचे मुंडके मोडून हे परपंच आमचे पोर येडे झाले ना म्हणे. आणि तिशी जो मिळता है वो सुख देता है, समाधान नहीं. वाईट मार्गाने कमवलेलं सुख देईल, समाधान देणार नाही. त्रास होईल तुम्हाला. जैसी करणी वैसा फल, आज नाही तो निश्चित कल. तरुणपणे जर चांगलं केलं असेल 100% म्हातारपण अगदी साधू संतासारखं जाईल. आणि तरुणपणे का जर याचे मुंडके मोडून त्याचे मुंडके मोडून याचे आता काही जणांनी मत घोटाळे केले आहेत. काही जणांचे गोरगरिबाचे संडास खाल्लेले, मंजूर होऊन आलेले संडास खाय, घरकुलं खाय, रांडक्या मुंडक्या बयेचे डोलं खाय. हे भोगावं लागणार आहे. आणि येईन येतं 8:42 चालू केलं ते कुठं. काही वाटून द्या बाबा. गणेश महाराजन मीन पावशे महाराजन आम्ही लय जवळचे मित्र आहेत बरं का महाराज. तुम्ही म्हणता कस काय बाबा आमच्या बाबाला असं काय बोलवतो का काय का काय. लय जवळचे मित्र आहेत आम्ही महाराज. हो फोन केला त्यांनी फोन करायचा आणि आम्ही सेवा करून जायचं महाराज.
माझे जवळचे माणसं, अगदी काही नाही, अगदी आनंदाने मला केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती वाईट मार्गानं कमवलं निघून जाणार आहेत. तळतळ लागते महाराज माणसाची. कशी लागते सांगू तुम्हाला. तुम्ही केळ खाल्लं, केळ सालपट टाकून दिलं, निघून गेलं. काही काही म्हणते त्याला काय होतं, तिथं पडलं काय इकडं पडलं काय. पण त्या सालपटून जर एखादा सटकून पडला, ते सालपटाला शिव्या देईन का टाकणाराला शिव्या देईन? बोला ना. तुमच्या कृतीमुळे जर एखाद्याचा गुडघा दुखायला लागला ना पळल्यानंतर, तुम्हाला अचानक का व्हायना काहीतरी तुम्हाला तरी चमक निघम, मग कस काय दुखायला लागला काय ना. अरे तो कातड टाकलो तर तिसऱ्यात दुखतो ना, तो तळतळाट तो इकडे 100% येतो. 100% होतं. मोठमोठे लोक बाकडं देतात पहा तुम्ही, देवस्थानपाशी बाकडं बसायला देतात, असे सोफे किंवा असं व्यायामच्या ठिकाणी असे ते लावलेले राहते पार्कमध्ये, यांच्या स्मरणार्थ यांच्या प्रीत्यर्थ लावलेले राहतात ना ते बाकडं. बरं त्यांना का लय पैसे झालेत काय म्हणून दे. एखादा वृद्ध माणूस दमून जर त्या बाकडावर बसला तर बसल्यानंतर त्याच्या तोंडातून काय शब्द निघाल, हे कोणी बनिलं काय राव, हे भारीच आहे, चांगलंच होणार आहे त्याचं. तुम्ही दिलेल्या वस्तूवर बसून जर तो म्हणला निश्चित चांगलं होणार आहे, तो आशीर्वाद निश्चित तिथपर्यंत जाणार आहे. निश्चित तिथपर्यंत जाणार आहे. 100% चांगलंच होतं. आपण जर चांगलं केलेलं असेल तर चांगलं, वाईट केलेलं असेल तर वाईट. जैसी करणे वाईट. पाहतो ज्याने तरुणपणात वाईट केलं, कोणाचं प्रपंचाचं, एखादी सोयरीक जमली तर मोडून आला, एखादीची पोरगी नांदायला चालली तर तिची वटी भरून घेतली, कधी चांगलं होणार नाही बरं महाराज. ज्याने परमार्थ चालू आहे बा, त्याने पंक्ती देणाऱ्याला फितीलं काय पंक्ती देतो, कधी चांगलं होणार नाही. कारण की त्याचं तर चांगलं होणारच नाही, पण त्याच्या पोराचंही चांगलं होणार नाही. जिथं जिथं पुरी दिल्यात का तिथं त्याचं वाटूळ आहे. पहा तुम्ही, आहे का नाही? पाणी विचार करून ज्याने ज्याने त्रास दिला हाय तिथंच येत. ते केले कर्म झाले त्याची भोग आले, आणि कर्म स्वच्छ व्हावं याच्याकरता चरण पहिलं.
महाराज आनंदात समाधानात राहायचं. मौज मिले तो मौज में राहणार, नाही मिले तो खोज लेणार, मजेत राहा. काय कोणाचं टेन्शन घेऊ नका, कोणाला टेन्शन देऊ नका बर का. अय माया आत्या हो आत्या, सून येडी असली का तिला डोकंही लावू नकोस. माझ्या बापानो, माझ्या भावाओ, अगदी आनंदात जीवन जगा ना. कुणाचं आणि कुणाकडून अपेक्षा ठेवता तुम्ही बाबा? कुणाकडून अपेक्षा ठेवायची? माझं कधी कधी कंबर दुखतं इथं, अशी चमक भरते ना. मामा मी सांगत असतो नको दुखू, ऐका ना, इकडे बघा ना. मी सांगतो माझ्या कमराला नको ना रे दुखू, नको ना रे दुखू. आता हे माझंच आहे का तुमचं आहे? माझं आहे. बरं माझ्या बायकोच्या आधीपासून आहे का नंतर पासून आहे? आधीपासून आहे. मग या कमरेनं माझं ऐकायला पाहिजे की नाही बापू? माझं ऐकायला पाहिजे की नाही या कमरेनं? मग हे कंबर, माझं शरीर जर माझं ऐकत नसेल, आता तुमच्यासाठी सांगतो बरं का, तुमची सुनन तुमच्या पोराकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता? आपलं शरीर जर आपलं ऐकत नाही तर ते पोरगण सून आहे ते काय ऐकणार आहे? काही काही बया माणसाची किरकोळ कंप्लीट राहते आमच्याकडे. बाबा काय सूनच्या हात देत नाही, नको ना देऊन तू करून पिना, काय डोकं लावी ती ना, करून येस तू काढी ती कशाला? अहो शरीर आपलं आपलं असून आपलं ऐकत नाही, लेखन सून काय ऐकणार आहे आपले? आणि म्हणून एक लक्षात ठेव. आणि आपलं काय आहे इथं ते म्हणते मग वावर येन, वावर आहे. जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. 15 जणांकडून 100 घे, या पोराला द्यायचे आपल्याला. म्हणून जे 15 जण असतील तर ते द्या, जास्त झाले तर मागं देऊन टाकीन मी, नाही तर यांना देईन 100 पुन्हा. हे बी पोरच आहेत ना, हे बारकल हा यांना देईन मी, यांना तर देईन पण यांना बी देईन. त्याला काहीतरी आपापले निष्पाप हात वरती करा बरं, निष्पाप हात वरती करा, हात वरती करा. निष्पाप, ज्या हाताने पाप केलं नाही करणार नाही असे हात वर करा. अरे वा रे वा, क्या बात आहे. पहिला दिवस आहे पण गज भरला गाड्या मंडप. एका सुरात एका तालात कीर्तनाची टाळी वाजायच्या, सभेची नाही हा. सभेची वेगळी आणि कीर्तनाची वेगळी हा. अगदी मस्त टाळी वाजायची. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी. एक सूर एक ताल और एक लय. विठोबा